संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 9. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग अतिशय गंभीर आत्मपरीक्षण, आत्मप्रबोधन आणि ढोंगांपासून सावधगिरी यावर भाष्य करणारा आहे. या अभंगात त्यांनी मोह, अभिमान आणि खोटेपणाच्या आडून होणाऱ्या आत्मवचनेवर अत्यंत तीव्र शब्दात टीका केली. अभंग क्रमांक 9. मृगजळ दिसे साचपणा ऐसे, फोटी याचे पिसे उर फोडी. जाणूनी का करा आपुलाले घात, विचारा रे हित लवलाई. संचित सांगाती बोळवरणे सर्वे, आचरले द्यावे फळ तेने. तुका म्हणे शेकी इम शान तोवरी, संबंध गोवरी अंगी सर्वे. म्हणजेच बघा नंबर 1, मृगजळ दिसे साचपणा ऐसे, खोटी याचे पिसे उरफोळे. मृगजळ म्हणजे मृगाला दूर पाण्याचा भास होतो, पण ते खरे पाणी नसते. तसाच खोटा सच्चेपणा लोक दाखवतात. तो दिसतो खरा पण आहे खोटा. खोट्यांचं पिस ऊर फोडी म्हणजे खोट्या अभिमानाचा भार मनाला फोडतो, त्याचा त्रास होतो. उदाहरण बघा, कोणीही आपल्याला सज्जन, साधू, नीतिवान म्हणून दाखवतो, पण आतून तो गर्व, लोभ, खोटेपणाने भरलेला असतो. अशा खोट्या आभासाचा परिणाम एक दिवस मनाचा नाश करणारा असतो. नंबर 2, जाणोनी का करा आपुलाले घात, विचारा रे हित लवलाई. म्हणजे स्वतःला तोटा होईल हे माहीत असून सुद्धा आपुलाले घात म्हणजे काय करताय. तुकाराम महाराज विचारतात की विचारा रे हित लवलाई म्हणजे आपल्या हिताचा विचार का करत नाही. यावरून तात्पर्य बघा, तुम्ही पाप, खोटेपणा, अभिमान यातून स्वतःला मारताय, जाणून बुजून आत्मवचना करताय. उदाहरण बघूया, जसं सिगारेट ओढणारा माणूस म्हणतो हे वाईट आहे, पण तरीही ओढतो, तसंच वागणं म्हणजे आत्मघात आहे. नंबर 3, संचित सांगाती बोळवरणे सर्वे, आचरले द्यावे फळ तेने. म्हणजे संचित म्हणजे आधीच्या जन्मांचं साठलेलं कर्म. सांगाती बोळवरणे सर्वे म्हणजे चुकीच्या संगतीत सगळं कर्म बिघडतं. आचरले द्यावे फळ तेने म्हणजे जे वागलं आहे त्याचे फळ मिळणारच. तात्पर्य बघा, आपण जर वाईट संगतीत राहिलो, वाईट विचार आचरले तर संचित सुद्धा व्यर्थ जातं आणि भोगावं नक्कीच लागतं. उदाहरण बघा, कोणतरी आपल्या घरात जन्म घेतो, चांगले कर्म घेऊन येतो, पण संगती वाईट घेतल्याने त्याचं जीवन वाया जातं. हा अनुभव सर्वसामान्य आहेच. नंबर 4, तुका म्हणे शेकी इमशान तोवरी, संबंध गोवरी अंगी सर्वे. म्हणजे शेकी म्हणजे अहंकार, उगाच बढाई मारणे. इमशान म्हणजेच तोवरी, इमशान तोवरी म्हणजे स्मशानाच्या तोंडाशी उभा असतानाही माणूस अहंकार सोडत नाही. संबंध गोवरी अंगी सर्वे म्हणजे संसाराच्या मायेचे धागे शरीरावर घट्ट विणले आहे. तात्पर्य बघा, मृत्यू जवळ आलेला असतानाही माणूस आपला गर्व, आपली माया, आपले संबंध हे सोडत नाही. म्हणून म्हणजे शरीर मरायला टेकलेलं असलं तरी पण मन अजून मायेच्या जाळ्यात अडकलेलं आहे. उदाहरण बघा, ज्येष्ठ वयोवृद्ध लोकही शेवटच्या क्षणी माझं घर, माझे पैसे, माझी मुलं यात गुंतलेले असतात. त्याचा जीवही त्यात गुंतलेला असतो. यावरून विस्तृत आपण विश्लेषण बघा, मृगजळाचे रूपक मोह म्हणजेच मोह आणि खोटा अभिमान. तुकाराम महाराजांनी मृगजळ वापरून अशा जीवनाच्या आभासी सुखाची कल्पना मांडली. जसे हरिण पाण्याच्या भासामागे धावून मृत्यूला सामोरे जाते, तसेच माणूस हा सच्चेपणाचा खोटा मुखवटा लावून अहंकार, लोभ आणि ढोंगीपणा वाढतो. त्यातून उरफोडी म्हणजेच मानसिक अशांती, अंतर्गत ताण आणि शेवटी विनाश होतो. नंबर 2, आत्मघात म्हणजे ज्ञान असूनही आत्मवचना तुम्हाला समजतंय की तुमचं वागणं चुकीचं आहे, पण तरीही त्याच्या पद्धतीने वागताय. हा आत्मघात आहे.
तुकाराम महाराज याच गोष्टींवर खत व्यक्त करतात की आपलं हित काय हे समजून घ्या, विचार करा. नंबर 3 बघा, संगती आणि कर्माचा प्रभाव. माणसाने कितीही चांगलं संचित म्हणजे पुण्यकर्म करून ठेवलं तरी वाईट संगतीत वाईट वर्तन, खोटे मार्ग स्वीकारणे ते संचितही व्यर्थ. हे आपल्याला आयुष्यात स्पष्ट दिसतं. अनेक बुद्धिमान सुसंस्कृत लोक चुकीच्या संगतीत जाऊन बर्बाद नक्कीच होतात. नंबर 4, मृत्यूपाशीही सुटत नाही मोह. हा शेवटचा पद म्हणजे संत तुकाराम महाराजांची प्रतिभा. सांगतात की माणूस स्मशानाच्या तोंडावर उभा असतो पण तरीही त्याची शिकी माया संबंध यातून सुटका होतो. हा संसाराचा इतका घट्ट विणलेला गोफ आहे की तो अखेरपर्यंत सुटत नाही जोपर्यंत आत्मज्ञान. नैतिक शिकवण बघूया याच्या. ढोंगीपणाचा त्याग करा म्हणजे खोट्या सच्चेपणाचा मुखवटा लावणं म्हणजे स्वतःलाच फसवणं. आपल्या वर्तनाचं आत्मनिरीक्षण करा. हे माझं खरंच हित आहे का असा सतत विचार करा. सत्संग घ्या, चुकीच्या संगतीपासून दूर राहा. संगतीनुसार वृत्ती बनते. शेवटी माया सोडा आणि आत्मज्ञान धरा. मरणावेळी सोडणं कठीण जातं म्हणून आताच त्यामधून सुटका शोधा. निष्कर्ष बघा यावरून की हा अभंग म्हणजे सत्य आणि खोटेपणाच्या सीमेरेषेवर उभा असलेला माणूस जो खोटं जगतो पण सत्याच्या शोधात असतो. संत तुकाराम महाराज त्याला जाग करतात. बघ, तू स्वतःला फसवत आहेस. सत्य समजूनही आपली आत्मन्यायी का करतोस. हा अभंग आजच्या काळातही खोटं वागणं, सोशल मीडियावर बनावटपणा, आत्मवचना आणि गर्वाच्या मुखवट्यातल्याच खऱ्या स्वतःचं हरवलेपण आहे यावर तितकाच लागू. तर रामकृष्ण हरी. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला कोणी शेअर नसेल केलं तर चॅनलला नक्की शेअर करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा जेणेकरून आपण जे व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल.